ज्या वेळेला आम्ही जिवंत देवाची स्तुती करतो, आराधना करतो, निश्चितच त्यावेळेला काही बदल घडतात आणि आम्हाला बंधनातून मोकळीकता मिळते. प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय आणि याच्या 25व्या वचनापासून पुढे जर आम्ही पाहिलं तर पौल आणि सिलास यांना बंदिवासामध्ये टाकण्यात आलेलं होतं, जेलमध्ये टाकण्यात आलं आणि मध्यरात्रीच्या वेळेला ते स्तुती आणि आराधना करत होते, प्रार्थना करत होते. त्याचा परिणाम असा झाला की एक मोठा भूमिकंप झाला आणि जे सर्व बंधनामध्ये होते त्या सर्वांचे बंधन तुटले. या ठिकाणी आम्हाला एक प्रामुख्याने गोष्ट पाहायला मिळते आणि ते हे की पौल आणि सिलास हे प्रार्थना करत असताना आणि देवाची स्तुती करत असताना केवळ त्यांचेच नाही परंतु सर्वांचे बंधन तुटले. ज्यावेळेला आम्ही आमच्या वाईट परिस्थितीमध्ये प्रार्थना आणि स्तुती आराधना करतो, निश्चित आमचेच नाही तर आमच्या बरोबर असलेल्या सर्वांचे बंधन तुटणार आहे. म्हणून प्रार्थना आणि स्तुती आराधना सोडू नका. देवाचं गौरव करत राहा, बंधन तुटल्याशिवाय राहणार नाही. देवबाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद दे.